नमस्कार, मी बाळासाहेब शिंदे. स्किल बाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ कम्प्युटर अर्थात संगणकाचे प्रकार व त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. खालीलप्रमाणे कम्प्युटरचे काही प्रकार आहेत. त्यात सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर, मिनी कम्प्युटर आणि मायक्रो कम्प्युटर. चला तर यांच्या वैशिष्ट्य, उपयोग आणि उदाहरणांबद्दल जाणून घेऊ. तर पहिला कम्प्युटर आहे सुपर कम्प्युटर. परिचय. सुपर कम्प्युटर हा जगातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली संगणक आहे. यामध्ये लाखो व कोट्यावधी गणितीय प्रक्रिया एका सेकंदात करण्याची क्षमता असते. चला तर याच्या वैशिष्ट्य, उपयोग आणि उदाहरण पाहू. वैशिष्ट्य: अत्यंत उच्च गती, प्रचंड डेटा प्रक्रिया क्षमता, खूप मोठी मेमरी, किंमत खूप जास्त आहे. आणि उपयोग: हवामान अंदाज, अवकाश संशोधन क्षेत्रात, अणुसंशोधन क्षेत्रात, वैज्ञानिक संशोधन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता. उदाहरण: फ्रंटियर, फुगाकू, परमसिद्धी A1. दुसरा कम्प्युटर प्रकार आहे मेन फ्रेम कम्प्युटर. परिचय. मेन फ्रेम संगणक एकाच वेळी हजारो वापरकर्त्यांना सेवा देऊ शकतो. त्याची वैशिष्ट्य, उपयोग आणि उदाहरण पाहू. वैशिष्ट्य: मोठी संचयन क्षमता, उच्च सुरक्षा, सतत 24/7 कार्य करण्याची क्षमता, विश्वासार्ह कार्यप्रदर्शन. उपयोग: बँकिंग क्षेत्रात, रेल्वे आरक्षण, विमा कंपन्या, सरकारी विभाग. तसेच उदाहरण IBM Z सिरीज. तिसरा प्रकार आहे मिनी कॉम्प्युटर. परिचय. मिनी कॉम्प्युटर हा मेन फ्रेमपेक्षा लहान आणि मायक्रो कॉम्प्युटरपेक्षा मोठा असतो. चला तर याची वैशिष्ट्य, उपयोग आणि उदाहरण पाहू. वैशिष्ट्य: अनेक वापरकर्त्यांना समर्थन, मध्यम प्रक्रिया क्षमता आणि मध्यम किंमत. उपयोग: महाविद्यालयामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये, प्रयोगशाळेमध्ये वापर होतो. उदाहरण PDP 11 आणि PAX. चौथा प्रकार आहे मायक्रो कम्प्युटर. परिचय. हा सर्वाधिक वापरला जाणारा वैयक्तिक संगणक, त्यालाच आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो. चला तर याची वैशिष्ट्य, उपयोग आणि उदाहरण पाहू. याचं वैशिष्ट्य आहे एकाच वापरकर्त्यांसाठी आकाराने लहान असतं, वापरण्यास सोपा आणि कमी किमतीचा असतो. उपयोग: शिक्षण, कार्यालयीन काम, इंटरनेट, गेमिंग आणि व्हिडिओ संपादनासाठी वापर होतो. उदाहरणे डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन. अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्किल बाईट्स, लर्न स्मार्ट, ग्रो स्मार्ट. धन्यवाद.